स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर हे पुस्तकं बघा छान असे लावलेले आहे कपाटामध्ये आणि हे माझ्या मुलीने लावले आणि तिने तो व्हिडिओ शूट केला. तर ती बोलली की हा व्हिडिओ जेव्हा तू अपलोड करशील तर हा छोटासा व्हिडिओ ॲड कर. म्हटलं ठीक आहे, कारण तिला पुस्तकाची खूप आवड आहे. तर तिने सर्व पुस्तकाचे एकूण एक असा व्हिडिओ घेतलेला आहे आणि इंग्लिशमध्ये आहे सर्व पुस्तकं. तिला बोलली की मराठीमध्ये आणत जा, म्हणजे मी पण वाचणार. तर ती बोलली की नाही, इंग्लिशमध्येच वाच तू, तुझं पण इंग्लिश छान सुधारेल. म्हटलं ठीक आहे, पण एवढा कुठं वेळ असतो मला, आणि कामं झाले की मग आपली बाकी कामं असतात. तर ती दर आठवड्याला एक पुस्तक आणते न चुकता. बाकी खर्च करणार नाही, पण पुस्तक पाहिजेच असतं. आणि आता याच वर्षी ती पुस्तकं घ्यायला लागली. मागच्या वर्षी तर इतकी घेत नव्हती, पण यावर्षी आता दर आठवड्याला ती एक ना एक आणतच आहे. त्यातल्या त्यात माझा भाऊ आला तेव्हा त्यांनी 3 ते 4 पुस्तकं घेऊन दिली आणि वाचनालयामध्ये जाते, ती घेऊन येते. तिला जे पाहिजे ते छान असे मोटिवेशनल पुस्तक आणत असते ती. आणि मग एक पुस्तक तरी ते आठवडाभर पुरवते किंवा त्याआधी वाचून घेते. आणि हा व्हिडिओ मी 2 दिवसा मिळून अपलोड केलेला आहे. तर इथे दुपारच्या जेवणामध्ये आलू पालक करणार आहे आणि एकीकडे भात लावलेला आहे. आता ही पालक गावावरून आणलेली पण होती आणि बाजारातून आणलेली पण. म्हटलं एवढी पालक, डाळ पालक करून करून किती करायची, म्हणून म्हटलं आज सुकीच करायची. त्यामध्ये एक बटाटा पण ॲड केला आणि चपात्या आणि पालकच करायची होती मला. पण मुलीच्या तोंडाला फोडं आले म्हणून तिला दही भात पाहिजे होता. तर एकीकडे भात लावलेला आणि वरणाचा कुकर तर मी आज लावणारच नव्हती. म्हटलं दोघंच जण आहे तर मग जास्त काही करायचं नाही. तर इथे आलू पालकची भाजी केली, भात झालेला आहे आणि आता इथे चपात्या करायला घेतल्या. त्यात चपात्या करता करता मुलीच्या गप्पा चालू होत्या, तर तिच्याशी बोलत होती. तर ती बोलली की मला दही भात करून दे आणि त्याला तळका देऊ नकोस, सिंपलच दे, त्यामध्ये थोडं मीठ आणि थोडी अगदी साखर. तर अशा पद्धतीने तिला दही भात करून दिला, अगदी तिच्या पुरता. कारण थोडंसं जरी जास्तीत जास्त वाटीभर खाते ती, इतके तोंडाला फोडं आलेले आहे आणि औषधीमुळे जास्तच झाले ते. तर आता त्याचं औषध घेत आहे, पण ते अजून कमी झालेले नाही. तर हळूहळू होतील. आणि 2 दिवस तर तिने आईस्क्रीमच खाल्ली आणि सोबत वरणाचं पाणी. कारण एकदम घशामध्ये फोळं आले तर कुठलंच अन्न जात नाही घशाखाली. त्यानंतर तिला दहीभात दिला आणि आता चपात्या करायला घेतल्या. तर ती बोलली की मला आता याच्यामध्ये तळका करून दे, जिरं मोहरीचा. म्हटलं आता तळका करत नाही. तर यातलाच एक बटाटा तिला दिला मी, तो खाल्ला तिने. आणि नंतर आता मला दुपारी मसाला करायचा होता, म्हणजे धने पावडर आणि लाल मिरची पावडर. आता हे 3-4 दिवसापासून विचार करत आहे, आज करते उद्या करते, पण असं होतं कामं झाले, कामं करता करता 1-1.5 वाजून जातो आणि त्यानंतर थोडा वेळ माझं काम असते मोबाईलवर, म्हणजे जे की ऑनलाईन रिसेलिंगचं ते करत असते आणि त्यानंतर लगेच वेळ होऊन जाते. मग ते राहूनच जातं. म्हटलं नाही, आज कुठलाही एक तरी करायचा, धने पावडर करायचं किंवा लाल मिरची पावडर. तर आज ते करणारच 2 पैकी 1, कारण नळं पण आज येत नाही. नळं येत असले तर त्या दिवशी मग कसं खूप घाई गडबड होते, तर त्या दिवशी करत नसते मी. तर धने पावडर करणार आहे आज आणि मिरची पावडर उद्या करणार. तर इकडे चपात्या करायला घेतल्या. चपात्या काही जास्त करायच्या नव्हत्या, 3 ते 4 करायच्या आहे आणि आलू पालकची भाजी. तर अगदी सिंपलच जेवण केलेलं आहे. आणि फ्रीजमध्ये पालेभाज्या इतक्या झालेल्या आहे, मेथी, पालक, चाकवत, सोबतच ते पोपटीचे दाणे, तुरीचे दाणे. आता काय करावं काय नाही हाच प्रश्न असतो, कारण भाज्या भरपूर आहे आणि मग ते कसं खराब होऊन जातं जास्त दिवस राहिले की. आणि फ्रेश ताजा भाजीपाला असला तर बरा वाटतो. आता ही पालक तर लवकरच खराब होते आणि गावावरून आणलेली तर चांगली होती, पण जी मार्केटमधून आणली ना, ती थोडी पिवळी पडल्यासारखी झाली. तर त्यातली मला अर्धी फेकून द्यावी लागली. म्हटलं जे आहे ते पूर्ण करून घ्यायची, नाहीतर मग ती पण खराब होऊन जाईल. त्यानंतर इथे दुपारी जेवणाची तयारी. तर इथे आता आलू पालकची भाजी आणि चपाती. जेवण वगैरे केलं आणि थोडा वेळ आराम केल्यानंतर इकडे 3-3:30 वाजता म्हटलं चला आता धने पावडर करून घेऊया. आणि नंतर चहा करायचा होता, तर आधी धने पावडर करून घेते, नंतरच चहा घेणार. तर धने पावडर जास्त नाही, 1 किलो आहे हे धने, तर त्याचा करणार आहे मी. आणि इतके छान म्हणजे धन्याला वास आहे त्या, खूप. जेव्हा नवीन होते तेव्हा इतका नव्हता, त्यापेक्षा आत्ता जास्त वाटत आहे. आणि 1 किलोचा बऱ्यापैकी झालेला आहे, पण जो जाळ असतो ना गाळल्यानंतर, तो भरपूर निघालेला आहे. तर तो काही इतका मिक्सरमध्ये बारीक होत नाही. तर ते मी आता असंच मसाल्यामध्ये वापरणार आहे. जसं की मिरची पावडरमध्ये मिक्स करेल किंवा कुठल्याही वाटण करायचं असेल त्यामध्ये ॲड करेन. जो जाड असलेला तो एका डब्यामध्ये ठेवला आणि जो छान बारीक झालेला आहे तो एका डब्यामध्ये. तर आज धने पावडर होऊन गेला, तर उद्या आता मिरची पावडर करणार आहे. आणि मुलगी ती खिडकीतून येऊन मला गोष्टी सांगत असते. तिला तिकडनं बोलायला खूप आवडते. इकडे रूममध्ये आली की मग ती काही ना काही म्हणजे तिचं सुरू असते. तर ती तिकडे काहीतरी करत होती, तर तिथूनच ती मला बोलत होती
की चहा आणि खारी दे म्हणून. म्हटलं थांब थोडा वेळ चहा करते. तर त्याआधी हे सगळं आवरून घेतलं आणि धने पावडर केला, ते गाळलं तर खूप ओट्यावर सांडलेलं होतं. म्हटलं हे आवरून घ्यायचं, त्यानंतरच चहा करते. आणि नंतर करायचे होते मला भांडे घासायचे होते. तर असं कुठलं एक्स्ट्रा काम निघालं की कामात कामं जास्त वाढतात. धने पावडरचं ते गाळायला गेली तर बऱ्यापैकी खाली पण सांडलं आणि ओट्यावर पण. आता ते आवरण्यामध्ये वेळ गेला आणि ते सगळं आवरून घेतलं. नंतर चहा ठेवला आणि चहा झाल्यानंतर आता हे भांडे वगैरे घासायचे होते दुपारचे, जे की दुपारच्या जेवणाचे होते. ते मी संध्याकाळीच घासते 4-5 वाजता. तर ते सर्व बाहेर नेऊन ठेवले आणि चहा झाल्यानंतर भांडे घासायला घेते. आणि आता दिवस पण थोडा मोठा वाटायला लागलेला आहे. थंडी पण थोडी कमी जाणवत आहे. संक्रांत झाली की दिवस थोडा वाढतोच, नाहीतर अगदी 6 वाजले की लगेच दिवस निघून जायचा. त्यानंतर इथे झाडायला घेतलं, झाडझूड वगैरे झाली की नंतर कपडे काढायचे होते आणि हे संध्याकाळचे 5 वाजताचे काम आहे माझी. तर हे बाहेरचं सगळं झाडून घेतलं की त्यानंतरच भांडे घासते, नाहीतर मग कसं फरशीवर पाणी पाणी होतं. आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा. तर इथे सकाळी रांगोळी काढायला घेतली, पाणी वगैरे शिंपून घेतलं, झाडलं आणि त्यानंतर इथे रांगोळी काढायची होती. रांगोळी झाल्यानंतर आता किचनमधली कामे करायची. तर इथे सकाळी नाश्त्यामध्ये मुलीसाठी करणार आहे रव्याचा शिरा, जो की गूळ टाकून. आणि तिला तर गूळ टाकूनच पाहिजे होता, साखरेचा नाही. तर म्हटलं ठीक आहे, त्यात तूप अगदी थोडं होतं. तर होतं तेवढंच मी वापरलेलं आहे. आता तूप मला दुसरं आणायचं आहे. मागे मी डीमार्टमधून अर्धा किलो आणलं, तर ते मला बरेच दिवस गेलं. म्हटलं आता पण तिथूनच आणणार आहे. कारण दूध डेअरीमधून जरी आणला ना तरी सारखंच म्हणजे रेट पण सारखेच असतात. आधी दूध डेअरीतूनच आणायची मी, पण यावेळेस डीमार्टमधून आणलं, ते मला चांगलं वाटलं आणि चव पण छान वाटली, म्हणून म्हटलं तिथूनच आणायचं. तर इथे गूळ बारीक करून ठेवलेला होता, तोच याच्यामध्ये थोडं तूप घातलं आणि रवा छान भाजून घेतला. त्यानंतर इथे गूळ पाणी घेतलं, उकळत ठेवलं, त्यामध्ये गूळ टाकलेला, नंतर थोडं मीठ चवीपुरतं आणि 1 ते 2 विलायची आणि थोडा पातळसरच करून दिला मी तिला शिरा, जेणेकरून म्हणजे पोटभर खाईल ती. नाहीतर तिला शिरा अजिबात आवडत नाही, गोड वगैरे काहीच खात नाही. पण आता तोंडाला फोड आहे, नाईलाज आहे म्हणून खावं लागतं. आता माझ्या मुलीचं नाव आहे रुची. मी म्हणजे सहसा मुलगी मुलगीच करते, कारण तिला आवडत नाही नाव घेतलेलं. तर ती बोलली की तू आता सांगत जा. म्हटलं ठीक आहे, एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुझं नाव घेईल. तर रुची नाव आहे तिचं. आणि सहसा दिवसभर आम्ही दोघीच घरी असतो आणि माझे मिस्टर हे म्हणजे कामावर असतात आणि जास्तीत जास्त त्यांच्या ऑर्डर असतात बाहेरगावी. त्याच्यामुळे मग जास्तीत जास्त आम्हीच असतो घरी. तर त्यानंतर इथे तिला उपमा खायला दिला, शिरा. आणि नंतर इथले जी रॅक आहे ती आवरायची होती. बराच पसारा पडलेला होता. ते डबे वगैरे सर्व घासून ठेवलेले आहे आणि गावावरून तिळाचे लाडू आणलेले होते. तो डब्बा इथेच राहिला माझ्याकडे. आता पुढच्या वेळेस कोणी आलं, आई किंवा भाऊ, तर तेव्हा देणार. आणि जास्त भांडे वाढले की ठेवायला पण जागा होत नाही. तरी कमीत कमी भांडे ठेवण्याचा प्रयत्न करते आणि नाही म्हटलं तरी काही ना काही वाढतच असते. त्यानंतर रूम वगैरे आवरली आणि आता भांडे घासायचे होते. तर तिकडनं बकेट भरून पाणी आणलं आणि इकडे भांडे कपडे पडलेले आहे. त्यात एक्स्ट्रा टावेल वगैरे धुवायचे होते. म्हटलं आज धुवून घेऊया. रोज कपडे 4-4, 5-5 एक्स्ट्राचे मी टाकत आहे. पाहुणे गेल्यानंतर 2-2, 3-3 बेडशीट धुतल्या. त्यानंतर आज टॉवेल आणि सोफ्याचे कवर ते पण धुवायला टाकले. आणि आधी भांडे घासणार, त्यानंतरच ते कपडे धुवून होईल, कारण भांडे पण भरपूर होते. आता नाही म्हटलं तरी सकाळचे आणि संध्याकाळच्या जेवणाचे भांडे बऱ्यापैकी असतातच. भांडे वगैरे घासून घेतले आणि त्यानंतर हे सर्फनी व्यवस्थित धुतलं. त्यानंतरच आता कपडे धुणार. आणि ही रूम आता मला झाडून पुसून काढायची होती. तर ते रूम पण आवरायची आहे आणि किचन वगैरे आवरून घेतलं, झाडलं, पुसलं आणि आता कपडे धुवायला घेतले. म्हटलं आधी कपडे धुवून झाले की नंतर रूम पुसता येते, नाहीतर मग अजून पाणी पाणी होईल त्यावर. आणि कपडे जर लवकर धुतले तर लवकर वाळतात. कपडे भरपूर असले की 1 तास तरी त्याच्यामध्ये आरामात जातो. आता ज्यांच्याकडे मशीन असली तर त्यांना प्रॉब्लेम नाही, आणि आपला हातानं धुवायचं म्हटलं तर 1-1.5 तास आरामात जातो. त्यातल्या त्यात कपडे जास्त म्हणजे मळलेले असले तर खूपच वेळ लागतो. माझी मुलगी आता स्पोर्टमध्ये आहे, तर तिचे कपडे रोजचे खराब होतात आणि त्या ग्राउंडवर इतकी माती आहे की नाही म्हटलं तरी खराब होतातच ते. तर त्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले आणि इकडे वाळायला टाकले. आता ऊन बऱ्यापैकी कडक झालेली आहे. इथे जरी ऊन येत नाही तरी पण कपडे वाळतात आता. म्हणजे दिवस पण बऱ्यापैकी मोठा झाला आणि ऊन पण अशी कडक वाटते आता.
म्हणजे जास्त वेळ आपण उन्हामध्ये बसू शकत नाही, म्हणजे इतकी ऊन कडक झालेली आहे. आणि कपडे वगैरे झाले. त्यानंतर आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती. तर त्याआधी कपडे सगळे वाळवून घेतले, की नंतर फरशी पुसायची आहे मला. ती रूम पण आवरायची आहे आणि त्या रूममधलं आता थोडं सामान चेंज करायचं आहे. कारण त्या कपाटाच्या मागच्या साईडला बऱ्यापैकी म्हणजे अशी स्पेस आहे, तर तिथे भरपूर धूळ झालेली आहे. ते मला काढायचं आहे. दिवाळीमध्ये साफ केलं, पण तरी पण कुठून धूळ इतकी येते तेच मालूम नाही. खूप अशी धूळ झालेली आहे. म्हटलं ते पण आज क्लीन करायचं. तर आज जर नाही झालं तर उद्या करणार. कारण आता 11:30 होऊन गेलेले आहे. इतरही कामे पडलेली आहे. म्हटलं आता जर त्या कामी लागलं तर अजून वेळ होईल. तरी पण बघते मी. जसा वेळ मिळाला तसं रोज थोडं-थोडं एक-एक काम काढत असते आणि तेव्हाच मग कामं सोपी होतात. कपडे तर एका दिवशी मी पूर्ण धुत नाहीच नाही. कारण रोज थोडे, 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 थोडे एक्स्ट्राचे धुते. आणि त्यानंतर सर्व कामे आटोपली. इथे म्हटलं चला आता थोडी तयारी करायची, नंतर स्वयंपाकाची तयारी. तर त्याआधी मला ते काय लोशन असते ते मी बोलावलेलं होतं ऑनलाईन. तर छान वाटलं मला त्याचे रिव्ह्यू आणि खरंच ते लोशन छान आहे. तर ते मी रोज एकदा तरी लावतच असते, सकाळी आणि संध्याकाळी तर सहसा लावत नाही. आणि मग त्यामुळे मला ती डब्बी बरेच दिवस जाते. आरामात 2 ते 3 महिने ती डब्बी पुरते. कमीत कमी ती 100 ग्रॅमची तरी आहेच. आणि त्यामुळे आता मला 2-3 महिने आरामात ती डब्बी पुरेल. त्यानंतर इथे बाहेर थोडा वेळ उन्हामध्ये बसली. म्हटलं केसं पण करणं होते आणि थोडा वेळ ऊन पण घेणं होते. आता काही इतकी म्हणजे थंडी जाणवत नाही, त्यामुळे इतकं उन्हामध्ये बसणं होत नाही. आणि 5 ते 6 दिवसानंतर उन्हामध्ये आज बसलेली आहे. कारण 4-5 दिवस तर अजिबात वेळ मिळालेला नाही. पाहुणे वगैरे असले की मग कामातच वेळ जातो. आणि म्हटलं आता थोडा वेळ ऊन आहे, स्वयंपाकाचं काही जास्त टेन्शन नाही. तर म्हटलं बसा थोडा वेळ बसायचं, नंतर मग स्वयंपाक. तर त्यानंतर किचनमधले भांडे लावायचे होते. हे भांडे वगैरे लावून घेतले. आणि ही जी खाली रॅक आहे ना, तर या रॅकच्या खाली इतकं पाणी जमा होते कारण माठ आहे, तर त्या माठातलं पाणी सगळं त्या रॅकमध्येच येतं. तर ते सगळं पुसून घेतलं आणि नंतरच मग ती रॅक व्यवस्थित ठेवली तिथे, नाहीतर मग जंग लागतो त्याच्यामुळे. नंतर इथे मला लावायची होती खिचडी. तर नेहमीप्रमाणे हे कुकरचं जे झाकण आहे त्याचा नट लूज होतो, तो व्यवस्थित करून घेतला. त्यानंतर खिचडी वगैरे लावली. दुपारचं जेवण आटोपलं आणि इथे तुरीच्या शेंगा काही आणलेल्या होत्या, तर त्या अशा सुकल्यासारख्या दिसल्या, तर त्या मी वाळवल्या. आणि म्हटलं चला आज ते काढून घेऊया. 5-6 दिवसापासून इथे ठेवून तिथे ठेवून होतं ते. तर ते सर्व काढून घेतल्या आणि ज्या काही तुरी निघेल त्या भिजत घालणार. सकाळी त्याची उसळ होईल नाश्त्यासाठी. तर ते सर्व काढून घेतलं, पण त्याच्यासाठी कांडायला काही काळी पण नव्हती, गोटा पण नव्हता. शेवटी जो खलबत्ता आहे माझ्याकडे दगडी, तर त्याचा छोटा गोटा होता, त्याच्यानेच ते काढून घेतल्या मी. आणि बऱ्यापैकी वाटीभर तुरी तुरी निघाल्या त्याच्या. तर सकाळी नाश्त्याला करेल ते उसळ. तर असे दुपारचे छोटे मोठे कामं असतात. त्यानंतर नळं येणार होते, तर त्याआधी म्हटलं इकडचं झाडून घेऊया. तर हे सगळं झाडून घेतलं आणि इकडे आता हे चप्पल ठेवण्याचं आहे स्टँड, तर या साईडला ठेवलं मी. आणि जिथे मी झाडत आहे तिथेच आमचा पाण्याचा नळ आहे. तर नळ तर आलेले आहे. ड्रममध्ये मी पाईप लावून घेतला आणि म्हटलं त्याआधी झाडून घेते, भांडे वगैरे लावून घेते, नंतरच पाणी भरणार. नाहीतर मग इकडनं पाणी नेताना सगळं पाणी खाली सांडतं आणि ओलं ओलं होतं. त्याच्यामुळे मग झाडून आधीच घेते मी, जेणेकरून मग पाणी सांडलं तरी प्रॉब्लेम नाही. म्हटलं मग आता पाणी भरून घेऊया. ड्रम बऱ्यापैकी अर्धा झालेला आहे आणि आता प्यायचं जास्त पाणी भरायचं नव्हतं, 2 ते 3 गुंड भरायचे होते. तर पाणी वगैरे भरून घेते, नंतर मग भांडे घासायचे. तर इथेच माझा छोटासा व्लॉग एंड करते. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.